हॅलो, आजची सुरुवात थोडीशी वेळ आहे पण जेमते. ओके, तर मी निघालो माझ्या गावात. बघू आता गावाचं काय वातावरण कसं आहे. लोक संगत संगत वगैरे बघू नाही का गावात. आता बाकीचं गाडी यायला काही नाही, थांबवायला 10:30 वाजले. अजून गाडी नाही आली, येईल तेव्हा येईल. बघू केव्हा येईल. भेटूया बघू वरची काय बघू नाटक घालून. ओके, आता बाकीचं सकाळी किंवा रात्री यांची डान्स आहे का मस्त आहे तसं. बघू शिवाजीला कमी करायच्यात नाही का. लोक सकाळ सकाळी निघतात. 7:30 वाजले सकाळचे. इकडे पण लाईटिंग चालू होत्याच आहे. बट आहे वातावरण मस्त आहे आमच्या इथं. ब्राईटनेस इथं बघायची इच्छा नव्हती काही पण बघितली. 7 वाजता वातावरण मस्त आहे तसं. बाकीचं आंघोळ पांघोळ करून नंतर बघू काय ते गावात काय आणि काय नाही. मी आले शेतात. माहिती 1000 स्टेप कंप्लीट झाले. बाबा कुठून काढायचे हो पाईप? ते पाईप खोलत खोलत किती लांब जावं लागल? एवढं 2 किलोमीटर. रे शंभूदा, आपण इकडे कुठं चाललो आता? अच्छा, इकडे पाईपांचा पिकअप आहे का? म्हणजे आज आपल्याला पाणी भरणं फायनलच आहे का? हा भाई, आता मला हा मुद्दा शूट करायचा आहे भाई. तुम्ही या कामाचे पैसे नाही भेटणार आहेत. नाही भाई. हे कोणचं आता? चला चल शंभूचा पुढं. चालते. चलो 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 चलो, लेट्स गो लेट्स गो लेट्स गो लेट्स गो. बस झाला का? झालं. हा पण एक घे ना माग. हा चेंबीर वाटतोय. दादा वड, दादा वड. भाऊ लवकरच आहोचे मानकरी नाही का? कशावर लाईव्ह जाऊ सांग. मी फक्त सध्या व्हिडिओ शूट करतोय. हे भाऊ लवकरच आहोचे मानकरी. मग किती? थोडा म्हणजे नेमका किती? हे प्रॉपर इथं गावामध्ये हमाली काम चाललंय आमचं. आणि हे आमचे मेन मुख्य कार्यकर्ते. आणि हे शेत ही मुळेच आमचं नाही. हॅलो, हे बेबी, हे आमचं मुळीच नाही, काहीच नाही. शेती बाकी आहे. हे आता मी दाखवणार स्पेसिफिकली आमचं घर पुढच्या ह्याच्यात कारण की तिथं बसले सगळे लोक. काहीच नाही करता येते. फोन खिशातून काढून बघते अवघड झालंय तिथं. आणि हा आमचा भाऊ लवकरच आहोचा मानकरी होण्याच्या फिरातमध्ये आहे. यांचा नंबर लय शेवटलाय. शेवटून नाही शेवटला वाट बघायची नाही का? मॅडमचा रिप्लाय आला. नॉर्मल तुमच्या गावात काय होतं की तुम्ही विहिरीतनं पाणी काढता. ओके, आमच्या गावात पण आहे विहिरीतनं पाणी काढतं. बट एक विहीर आमचं युनिक येतं तसं नाही किंवा ते पाणी भरणं चाललं नाही.
लिटरली म्हणजे ती विहीर भरतायत ती. आय डोंट नो की का भरतात, काय लॉजिक याचं वाटतं मला. पण काही भरून बघायला मस्त वाटतंय की लिटरली विहीर भरतात तुम्ही पाणी. मी असं नाही की ही पाणी काही दुसऱ्या विहिरीतनं काढून बाई बोरिंग लावली तिकडे, त्या बोरिंगमधनं खतो काढ, बोरिंगमधनं पाणी काढतंय. हे जे खाली पाईप दिसतात ना या पाईपांचे मधलं ता हे आता काम आहे आमचं. मिळतं कसं ते मग? अरे देवा. मेन मालक आला त्याला हा तिथे कोणाला टाकलं आता उद्या तरी घेऊन चालू सोबत त्याला ओढलं ना. हा राग येते डायरेक्ट राग. नाव का होतं त्या माकडाचं? सोडून त्याला धरते गावात. गावात सोडलं होतं. आपण हे मरीमाय पैसे चालून झालं. मरीमाय कुठे आहे आता? मरीमाय आहे काय पण आता म्हणजे पथारच आहे. जिंकून रस्ता टिकून द्यायला लागत मला. आम्ही आता निघालोय स्पेसिफिकली वासमात जाण्यासाठी. सोबतच एक हा दादा आणि एक हा विकास दादा, असे आम्ही तिघं चौघ जण निघालोय. चौथा आमचं मात्र ते लांबच आहे. या सगळ्या व्हिडिओच्या याच्यामध्ये नाही का मी शेवटले स्पेसिफिकली हे ते नाही का डिस्क्लेमर असते नाही का, ते मला टाकावं लागते की भाई प्लीज माझा शिवाय इग्नोर करा आणि माझ्या घरी येऊ नका. लिटरली मी जेन्युइन ओपिनियन देतोय. आम्ही इथं कशासाठी आलो ना, आम्ही इथं काय करतोय, हा एक माझा मोठा भाऊ भाई या म्हणजे हा 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 आणि एक तो त्या कोपऱ्यामध्ये बरं का, तो दिसतोय का मला हे समजत नाही. आम्ही आलो कशासाठी ना, आम्ही इथे करतो काय. भाई तुम्ही लाईव्ह मध्ये काय करतायत? पण तुम्ही माझे दोन्ही भाऊ नाही का लाईव्ह मध्ये बसलेत एकमेकांसोबतच जागर गप्पा मारताय. आणि वाशिम इथून भरपूर लांब आहे. मी आमच्या गावाचं नव्हतं काय, हे गावाचं नाव काय दादा? हा झाकलवाडी. झाकलवाडी वाशिम झाकलवाडी हे आमच्या गावाचं नाव आहे. तर मी पण आता लगेच जातो. तू पण नाही चालला नको भाई, मी व्हिडिओ मध्ये शिकणार आहे नाही का. हे रस्ता इतका सामसूम पडला ना, या रस्त्याला काळं कुत्रं सुद्धा नाही. काळ्या कुत्र्याची अपेक्षा पण करू नये. आणि ऊन पण इतकं आहे की काळ्या कुत्र्याची अपेक्षा करणं पण चुकीचं आहे की भाई त्याला कशाला त्रास द्यायचा फुकट. पण भाई गाई बांधून ठेवल्यात लोकांनी इथं. आता भाई मला असं वाटतंय अच्छा, आणि हे आमचे बंधू लाईव्ह आहेत बरं का. ज्याला कोणाला बघायची इच्छा असेल त्यांना का बघू जाऊन. आलं ना भाई मला नोटिफिकेशन, देवेंद्र मांडवले इज लाईव्ह. दादा तुझी ड्रिंक कुठे आहे? आणि भाई माझ्या भावाची फेवरेट ड्रिंक. दादा तुझी ड्रिंक दाखव. स्टिंग. भाई डॉक्टर आहे भाई माझा भाऊ, केमिस्ट. आणि हे बघा हा माझा दुसरा मोठा भाऊ नाही का भाई, माझ्या भावांची फेवरेट ड्रिंक नाही का ही एक स्टिंग. ए दादा ये तू पण आहे नाही का, ये ना. अरे या तुझी पिशी वाचला कर तू. हे आमच्या तिघांचे. मी गावाकडे वर का मी नाही का थोडासा शांत आहे ना, म्हणून मी फॅन्टा आणि हे दोघं थोडेसे रे का चिल वाले पण. त्यामुळे काय स्टिंग उन्हाच्या विवेकामध्ये टपूर आहे माहिती का. तर अशा प्रकारे आपला लाईव्ह संपलेला आहे. आणि आता माझे बंधू लाईव्ह वरतून कट झालेले आहेत. आणि मी पण आता तुम्हाला वासमा जाऊन भेटतो दुकानात. काय किडे निघणार आहे तर बघू दुकानात जातो आता. तर भाई आम्ही फायनली 1 ते 1.5 तासानंतर वाशिममध्ये पोहोचलेलो आहे. काय कुठे आहे सध्या? हे कुठे आहे आपण? हे काय कोटक महिंद्रा बँक समोर आहे आम्ही. हे आपलं हे काम झालं पाटणी कॉम्प्लेक्स. अच्छा हे का पाटणी कॉम्प्लेक्स. इथून स्ट्रेट वरती जायचं, मग एखादं काहीतरी कॉलेज लागते. बाळा शाळेत गेलं ना, हा ती बँक आहे ना इकडे आतमध्ये रस्ता घुसतो तिकडे. हा हे कुठलं तरी मार्ट काहीतरी तिथं का. हा टर्न मारला ना एक. हा एक पुढे जातो. अच्छा ओके. आम्ही नाही येणार देखत आहे कॉलेजकडे पण. नाही ब्रो हो गया. काय
सगळे सगळे संबंधी बघतात नाही का? काय विषय नाही भाऊ, दे भाऊ, सगळ्याला दाखव. नाही ते बघतातच आतुरतीनं नाही का? वरतून भाई हा पाचतोयस का? त्याला नंतर ऐक ना, आपण नंतर काय करू निवांत मध्ये पहिले पुरं मटेरियल हातात घेऊ. हां मग काय जागा आपण काशी करू कशाची? जायला 12 वाजून 1 वाजून असतं. हां बाई बेस्ट ऑप्शन बरं का, आपण हेच करू भाई. आता आमचं ठरलं एक, आधी सामान घ्यायचं नंतर बाकी सगळं काही काय ते करायचं भाई. ते लोक म्हणतात नाही का औरा मॅच झाला, हे मॅच झालं, ते झालं भाई. आमची एज तर कुठंच मॅच नाही होत, बट आमची वाईब मॅच होती भाई. ती पण कसं होती ती समजत नाही मला. आमच्या मित्रांनो तिघांची. याचं काय ऐकू नका. आता या वाशिम शहरामध्ये एवढं ऊन पडलेलं आहे, तोंड असं न दाखवायच्या लायकीचं होतं. पण तुम्ही बघू शकत नाही. होत्या आय एम व्हेरी सॉरी. इथं आपला ब्लॉग संपणार आहे. हो तेवढं बंद करा. आता आपलं सामान घ्यायचं नाही का थोडंफार. दुकानात जाऊन आपण परत एकदा भेटू. हे बाई भाई आमची ऐक ना, झाली शॉपिंग. फक्त आता इथं बस कोण बाहेरचं बाकी आहे आमचं. एवढी बघायची आत बाबा काय मागं थांबले आता. बरं सगळं झालं माग चौकात नाही. हे बाय भाई हा भाऊ आमचा डॉक्टर आहे विकत दादा. इंजिनियर हे बंधू इंजिनियर आहेत नाही का? केमिस्ट आहे आमचा काहीतरी. माझा विचार नका रे. तर हे माझे दोन्ही बंधू नाही का एकदम काकांची MP50 झाला अंगावर. नाही एफझेड एस होती काकांची. FZS MS 37. तर हां ते सुपर फॅशन रेडीमेड व कापड केंद्र हां हां हां. दाखव ना आपलं वाशिम. अच्छा हे फेमस शॉप आहे का? चालणार तिथं तरी जाऊन बसू. सामान ठेवता येते हातातलं. हां ते सुपर काहीतरी तिथे फेमस शॉप आहे म्हणून. ते आमचे बंधू विकास दादा ते हाय हे यार चेहरा जरा सुका वाटेल मला आजचे दिवस. ये क्या था मेरे भाई? ये मेरी पप्पी की वीडियो है. मैंने मेरी पप्पी ली. भाऊ थोडासा भाई चल आपण पण जाऊ काहीतरी खाऊन येऊ. तिकडे हे जालवाडा भेटते ना? शंभू दादा काय माहित नाही कुठे गेला. तिथं दालवाडा कुठे भेटते? दालवाडाच असते ना. चला एक खाऊन येऊ मग. चला दालवाडा खायला चला. आता बाकीचं होतं पाणीपुरी टाईम भेटली नाही अजूनपर्यंत. ऐकून भेटेल 5 एक मिनिटात अपेक्षा. बघू कधी भेटतो काय बाकीचं खाल्ल्यानंतर. हा आपला ब्लॉगचा शेवट आहे. जस्ट बिकॉज शिवी होती जिबीवरती. हे जस्ट बिकॉज एवढा बोजा हा 2 किलोमीटरपासून उचलून आणला आहे मी. ते पण अजून बाकी जायचं. तो हा आपला शेवट आहे आजचा. बघू संध्याकाळ काय होतं काय नाही. कोणाकडे जिल्हा परिषद शाळेचे फोटो असतील तर पाठवा. का बरं? ती बनवते ना रे कविता. कोण आहे ती? कविता बनवते ना ती. मग जिल्हा परिषद शाळेच्या फोटोचं काय करायचं तिला? ती एखादी कविता बनवली असेल तिने शाळेवरती. मग photo दादाच्या मैत्रिणी जरा मॅच्युअर अगर please नाही. आज मी शिवाय नाही दिलेल्या आहेत बरं का. आज मी शिवाय नाही दिलेल्या आहेत व्हिडिओमध्ये. दिल्या असतील तर त्या इग्नोर मारा. दिले का मी व्हिडिओमध्ये शिवाय? नाही ना असं आठवत नाही. हां मी शिवाय नाही दिलेल्या आहेत. आज तर आज तू पूर्णपणे शुद्ध आहे. आज मी खूप शुद्ध होतो. पण भाई खूप लांब जायचं बाकी आहे अजून. काय सांगू आता. हे काय माहित किती बाकी आहे अजून, पण भरपूर बाकी आहे. फक्त अर्धा किलोमीटर. फक्त अर्धा किलोमीटर असतं भाई. हा फक्त अर्धा किलोमीटर म्हणून आहे ना भाई. ते 500 मीटरची इज्जत काय म्हणतात नाही का, ते इज्जत नाही म्हणू शकत. काय म्हणायचं, लाज लज्जा काढून ठेवली बाजूला की फक्त अर्धा किलोमीटर बाकी आहे. वरतून भाई आमच्यासोबत सकाळी एक स्कॅम झाला. आम्ही धरण पाहायला गेलो होतो आणि रिकामा काही खड्डा बघून वापस आलो आम्ही. स्पेसिफिकली आम्ही आंघोळीच्या याने गेलो होतो की भाई धरणात जाऊन उड्या मारू, असं करू तसं करू, हे करू ते करू. काहीच नाही झालं. एक मोठा खड्डा, त्याच्यामध्ये पाण्याच्या नावावर काहीच नाही आहे. अंजूळभर पाणीसुद्धा नव्हतं की तेवढ्यामध्ये कोणी डुबून मारत. खरंच नव्हतं. ती क्लिप नाही आहे आणि दाखवण्यासाठी, नाही तर दाखवलं असतं. सो
बाय बाय. आता हा आपला आजचा शेवट आहे. आता घरी जाऊन याच्यावरती एडिट करण्यामध्ये वाजतील 7 आणि हा 8 किंवा 8:30पर्यंत येऊन जाईल तुमच्यापर्यंत. आला आहे तर भाई बघा आता. बाय.